नमस्कार. महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक 2 आहे त्यातील अर्थशास्त्र विषयाचा आपण घटकानुसार अभ्यास पाहतच आहोत. त्याचबरोबर मागील वर्षांच्या परीक्षेमधील प्रश्न आणि त्यांची उत्तरे सुद्धा माहित करून घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 सप्टेंबर 2021 रोजी झालेला जो क्वेश्चन पेपर आहे त्यातील क्वेश्चन आणि आन्सर माहित करून घेणार आहोत. 26 सप्टेंबर 2021 रोजी जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये 1 ते 100 प्रश्न विचारलेले होते. त्यापैकी आपण आजच्या व्हिडिओमध्ये 1 ते 50 प्रश्नांची उत्तरं माहित करून घेणार आहोत. 51 ते 100 प्रश्नांची उत्तरं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता 26 सप्टेंबर 2021 रोजी झालेला क्वेश्चन पेपर आहे तो हा ए संच आहे. ए संचातील आपण 1 ते 50 प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. पहा, पहिला प्रश्न आहे, खालील विधान 1 आणि 2 च्या संदर्भातील योग्य पर्याय निवडा. विधान दिलेले आहेत. 1. एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे उत्पन्नात वाढ झाल्यास आवश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ होते. 2. मागणीच्या नियमानुसार वस्तूची किंमत आणि मागणी एकाच दिशेने बदलते. आता खाली पर्याय दिलेले आहेत बघा. ए. दोन्ही विधाने बरोबर आहेत. बी. विधान 1 बरोबर आहे, विधान 2 चूक आहे. सी. दोन्ही विधाने चूक आहेत. डी. विधान 1 चूक असून विधान 2 बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दोन्ही विधाने चूक आहेत. दुसरा प्रश्न बघा. असे समजा की एका उत्पादन प्रक्रियेतील केवळ एक सोडून बाकी सर्व आदाने स्थिर आहेत. या स्थितीत जर एकूण उत्पादन महत्तम असेल तर तत्सम सीमांत उत्पादन डॅश डॅश असेल. पर्याय दिलेले आहेत. ए. महत्तम, बी. 0, सी. वाढते, डी. घटते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 0. प्रश्न 3. जे लोक सर्वाधिक जोखमीच्या गुंतवणुकी निवडतात ते डॅश डॅश असतात. पर्याय आहेत. ए. जोखीम टाळणारे, बी. जोखीम तटस्थ, सी. जोखमीच्या शोधात, डी. जोखीम घेणारे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जोखमीच्या शोधात. प्रश्न 4. खेळ सिद्धांतामध्ये 2 किंवा जास्त निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना माहीत असते की त्यांचे निर्णय डॅश डॅश असतात. पर्याय दिलेले आहेत. ए. अवलंबी, बी. स्वतंत्र, सी. डावपेचांच्या दृष्टीने परस्पर अवलंबी असतात, डी. परस्पर समावेशी असतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. डावपेचांच्या दृष्टीने परस्पर अवलंबी असतात. प्रश्न 5. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूसाठी चालवलेली जाहिरातीची मोहीम यशस्वी झाल्यास त्या वस्तूचा मागणी वक्र डॅश डॅश. पर्याय दिलेले आहेत. ए. डावीकडे सरकतो, बी. उजवीकडे सरकतो, सी. धन उताराचा होतो, डी. य अक्षाला समांतर होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उजवीकडे सरकतो. पुढचा प्रश्न आहे 6. आर्थिक खंड म्हणजे अशा घटकास केलेले अधिदान ज्याचा पुरवठा डॅश डॅश. पर्याय आहेत. ए. संपूर्णपणे अलवचिक, बी. संपूर्णपणे लवचिक, सी. एककी लवचिक, डी. कमी लवचिक. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. संपूर्णपणे अलवचिक. प्रश्न 7. सर्वसाधारण संतुलन प्रतिमान डॅश डॅश यांनी विकसित केले. पर्याय दिलेले आहेत. ए. कॅल्डॉर हिक्स, बी. अल्फ्रेड मार्शल, सी. ॲडम स्मिथ, डी. लिओ वॉलरा. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. लिओ वॉलरा. प्रश्न 8. खालीलपैकी कोणता पर्याय साधारण समतोल अवस्थेचे स्थितिशील वैशिष्ट्य नाही. पर्याय आहेत. ए. उद्योग संस्थांमधील साधन सामग्रीचे कार्यक्षम वितरण, बी. उपभोगाचे संतुलन, सी. उत्पादनांचा कार्यक्षम संयोग, डी. नफ्याचे कार्यक्षम वितरण. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. नफ्याचे कार्यक्षम वितरण. प्रश्न 9. एजवरच्या करार वक्रावरील कोणताही बिंदू डॅश डॅश असतो. पर्याय दिलेले आहेत. ए. पॅरोटो कार्यक्षम बिंदू, बी. पॅरोटो अकार्यक्षम बिंदू, सी. पॅरोटो उपपर्याप्त बिंदू, डी. पॅरोटोचा कल्याण बिंदू. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पॅरोटो कार्यक्षम बिंदू. प्रश्न 10. कल्याण अर्थशास्त्राच्या 3ऱ्या मूलभूत प्रमेयात डॅश डॅश नाहीत असे गृहीत धरले जाते. पर्याय दिलेले आहेत. ए. मितव्ययता, बी. बाह्यता, सी. परिव्ययवर्धक प्रतिकूलता, डी. व्याप्तीप्रणीत लाभ. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बाह्यता. प्रश्न 11.
प्रतिकूल निवडी अंतर्गत बाजार वितरण डॅश डॅश असते. ए. पॅरेटो अकार्यक्षम, बी. पॅरेटो कार्यक्षम, सी. पॅरेटो पर्याप्त, डी. पॅरेटो कार्यक्षम व पर्याप्त. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पॅरेटो अकार्यक्षम. 12. पॅरेटो इष्टतमात किंवा कार्यक्षम संतुलनात. ए. अशी स्थिती जेव्हा एका व्यक्तीच्या कल्याणात दुसऱ्या कल्याणात घट न होऊ देता सुधार करणे अशक्य होते. बी. अशी स्थिती जेव्हा एका व्यक्तीच्या कल्याणात वाढ करणे शक्य होते. सी. अशी स्थिती जेव्हा पुरवठा मागणीबरोबर समान असतो. डी. अशी स्थिती जेव्हा सीमांतिक पर्यायोजन दर आणि सीमांतिक घटक पर्यायोजन दर समान असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अशी स्थिती जेव्हा एका व्यक्तीच्या कल्याणात दुसऱ्या कल्याणात घट न होऊ देता सुधार करणे अशक्य होते. प्रश्न 13. पुढीलपैकी कोणता पर्याय भांडवली वस्तूंचे उदाहरण आहे. ए. अन्न व कपडे, बी. हत्यारे व यंत्रसामग्री, सी. ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, डी. खते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हत्यारे व यंत्रसामग्री. प्रश्न 14. बाजार किमतीप्रमाणे असणारे उत्पादन व उत्पादकांच्या किमतीप्रमाणे असणारे उत्पादन यातील तफावत कोणत्या घटकामुळे येते. पर्याय दिलेले आहेत. ए. घसारा, बी. परदेशी निव्वळ घटक उत्पन्न, सी. अप्रत्यक्ष कर व अनुदाने, डी. देशांतर्गत निव्वळ हस्तांतरणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अप्रत्यक्ष कर व अनुदाने. प्रश्न 15. समष्टी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा पुढीलपैकी कशाचा अभ्यास आहे. ए. फक्त उद्योग संस्था व कुटुंबे, बी. उद्योग संस्था, कुटुंबे, शासन व बाह्य क्षेत्र, सी. विशिष्ट वस्तूची मागणी, डी. व्यवहार तोल. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उद्योग संस्था, कुटुंबे, शासन व बाह्य क्षेत्र. प्रश्न 16. व्यापार चक्रांच्या लांबीचे मोजमाप असे केले जाते. ए. कळस ते कळस, बी. तळ ते कळस, सी. कळस ते तळ, डी. तळ ते तळ. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कळस ते कळस. प्रश्न 17. स्थिर अवस्था वृद्धी मार्गाबाबत पुढीलपैकी कोणते विधान खरे नाही. ए. भांडवलाचा साठा एकूण देशांतर्गत उत्पन्नापेक्षा जलद गतीने वाढतो. बी. भांडवल साठ्याचे उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर स्थिर असते. सी. गुंतवणूक एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा स्थिर भाग असते. डी. उपभोग एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा स्थिर भाग असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. भांडवलाचा साठा एकूण देशांतर्गत उत्पन्नापेक्षा जलद गतीने वाढतो. प्रश्न 18. मागणीजन्य चलन फुगवटा अस्तित्वात येतो कारण ए. प्रदानापेक्षा खर्च जलद गतीने वाढतो. बी. एकूण मागणीची पातळी पुरवठ्यापेक्षा जलद गतीने वाढते. सी. देशांतर्गत किमतीपेक्षा आयात किमती जास्त वाढतात. डी. तेलाच्या किमतीत वाढ होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. एकूण मागणीची पातळी पुरवठ्यापेक्षा जलद गतीने वाढते. प्रश्न 19. उत्पन्नातील बदलामुळे गुंतवणुकीत बदल होतो याला काय म्हणतात. पर्याय आहेत. ए. उपभोग, बी. गुणक, सी. आयस वक्र, डी. प्रवेग. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रवेग. प्रश्न 20. घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकरात घट करणे हे कसले उदाहरण आहे. पर्याय आहेत. ए. विस्तारित मागणीजन्य धोरण, बी. संकुचित मागणीजन्य धोरण, सी. विस्तारित पुरवठाजन्य धोरण, डी. संकुचित पुरवठाजन्य धोरण. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विस्तारित मागणीजन्य धोरण. प्रश्न 21. वाढत्या चलनवाढीची अपेक्षा असताना अल्पकालीन फिलिप्स वक्राबाबत काय घडते. ए. डावीकडे सरकतो, बी. उजवीकडे सरकतो, सी. लंब रेषा असतो, डी. बदल होत नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उजवीकडे सरकतो. 22. सनातनी प्रतिमानानुसार रोजगाराची पातळी ही प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या घटकामुळे ठरते. ए. व्याजदर, बी. किमतीची पातळी, सी. एकूण पुरवठ्याची पातळी, डी. वस्तू व सेवांच्या मागणीची पातळी. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. एकूण पुरवठ्याची पातळी. प्रश्न 23. पॉइसन सांख्यिकी वितरण ज्याचे सूत्र P
ब्रॅकेट एक्स इक्वल टू के ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू ई रेज टू मायनस लॅमडा लॅमडा रेज टू के होल द डिवायडेड बाय k1 कॉमा लॅमडा काय दर्शवतो? ए फक्त वितरणाची सरासरी, बी फक्त वितरणाचे विचरण, सी सरासरी आणि विचरण, डी 1 डिवायडेड बाय के. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सरासरी आणि विचरण. प्रश्न 24 समजा एक्स आणि वाय हे दोन यादृच्छिक चल असतील, दोन्हीमधील सहचलत्व काय दर्शवते? ए सहसंबंधाची दिशा, बी सहसंबंधाची सांख्यिक क्षमता, सी ए आणि बी दोन्ही, डी एक्स आणि वायच्या विचलनाची बेरीज. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहसंबंधाची दिशा. प्रश्न 25 वाय आय इक्वल टू अल्फा प्लस बीटा एक्स आय प्लस पी आय ह्या रेषीय प्रतिपगम प्रतिमानात अभिनतीसाठी खालीलपैकी काय आवश्यक असते? पर्याय आहेत ए वायची मोजणी व्यवस्थित झाली असली पाहिजे, बी एक्स आणि समेशनमधील सहचलत्व 0 असायला हवे, सी एक्स व वायचा सहसंबंध 0 असायला हवा, डी पी चे वितरण सर्वसाधारण असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक्स आणि समेशनमधील सहचलत्व 0 असायला हवे. प्रश्न 26 वाय आय इक्वल टू अल्फा प्लस बीटा एक्स आय प्लस पी आय ह्या रेषीय प्रतिपगम प्रतिमानात डर्बिन वॉटसन चाचणी खालील कशासाठी वापरतात? ए अवशिष्टातील स्वयं सहसंबंध तपासण्यासाठी, बी आकडेमोडीतील चुका तपासण्यासाठी, सी फलनाचे योग्य ते स्वरूप, डी अवशिष्टातील अनेकविध प्रकीर्णता. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अवशिष्टातील स्वयं सहसंबंध तपासण्यासाठी. प्रश्न 27 समजा एक्स हे प्रसामान्य वितरण असलेले यादृच्छिक चलन असेल आणि त्याचे सरासरी मूल्य म्यू आणि विचरण सिग्मा स्क्वेअर माहीत नसेल तर लोकसंख्येच्या अज्ञात सरासरी मुद्द्याविषयी विधाने तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी वापरतात? ए एफ चाचणी, बी टी चाचणी, सी काय स्क्वेअर चाचणी, डी झेड चाचणी. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टी चाचणी. 28वा प्रश्न बघा खालील फलांपैकी कोणते फल अपासनाकृती फल आहे? ए वाय इक्वल टू लॉग बी एक्स, बी वाय इक्वल टू बी स्क्वेअर बी रेस टू एक्स, सी वाय इक्वल टू ए डिवायडेड बाय एक्स आणि डी वाय इक्वल टू ए प्लस बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअर. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वाय इक्वल टू ए डिवायडेड बाय एक्स. प्रश्न 29 हा प्रश्न चुकीचा आहे असं सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न 30 वक्रावरील महत्तम बिंदू शोधा. y इक्वल टू एक्स रेस टू 3 मायनस 6x स्क्वेअर प्लस 9x मायनस 2. पर्याय दिलेले आहेत ए 3, बी 5, सी 1, डी 0. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1. पुढचा प्रश्न 31 जर मागणी फल 150 मायनस 50 पी असेल आणि पुरवठा फल 25 प्लस 25 पी असेल तर समतोल किंमत खालीलपैकी कोणती राहील? ए 3.5, बी 1.7, सी 4.7, डी 2.5. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1.7. प्रश्न 32 जर ए इक्वल टू मॅट्रिक्स 3 मायनस 2 4 मायनस 3 तर ए स्क्वेअर शोधा. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॅट्रिक्स 1 0 0 1. पुढचा प्रश्न 33 तुलनात्मक लाभाच्या तत्वानुसार देशाला परकीय व्यापारात लाभ संभवतो जेव्हा डॅश डॅश. ए देशाकडे अधिक चांगले तंत्रज्ञान असेल, बी देशाकडे अधिक चांगले व्यवस्थापन व तंत्रज्ञान असेल, सी देशाने किमान उत्पादन व्ययशक्य वस्तूंच्या उत्पादनात विशेषीकरण केले तर, आणि डी इतर देशात वस्तूंचे अवपुंजन केले तर. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देशाने किमान उत्पादन व्ययशक्य वस्तूंच्या उत्पादनात विशेषीकरण केले तर. प्रश्न 34 देशाच्या व्यवहार तोलात खालीलपैकी कोणता कलम अदृश्य म्हणून वर्गीकृत केला जातो? ए निर्यात केलेल्या वस्तू, बी विदेश प्रवास, सी सरकारचा परदेशी खर्च, डी परकीय गुंतवणूक. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विदेशी प्रवास, त्याचबरोबर पर्याय क्रमांक डी परकीय गुंतवणूक. दोन्ही पर्याय बरोबर आहेत बी आणि डी.
पुढचा प्रश्न 35. जेव्हा बदलता विनिमय दर अस्तित्वात असतो तेव्हा विनिमय दर डॅश डॅश द्वारा निश्चित केला जातो. ए. देशाची मध्यवर्ती बँक. बी. सोन्याची किंमत. सी. चलनाच्या खरेदी शक्ती. डी. परकीय चलन बाजारातील मागणी व पुरवठा शक्ती. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. परकीय चलन बाजारातील मागणी व पुरवठा शक्ती. प्रश्न 36. अवमूल्यनाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए. यामुळे देशात किमती वाढतात. बी. यामुळे देशात आयाती वाढतात. सी. जर इतर देशांनी प्रतिक्रियात्मक कृती केली नाही तर याचे तात्पुरते परिणाम संभवतात. आणि डी. यामुळे अकिफायतशीर व्यापार शर्ती निर्माण होतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जर इतर देशांनी प्रतिक्रियात्मक कृती केली नाही तर याचे तात्पुरते परिणाम संभवतात. पुढचा प्रश्न 37. निम्न नमूद देशाबाबत समान बाब कोणती? सायप्रस, व्हर्जिन आयलँड्स, कॉक्समन आयलँड्स, बाहोमास आणि मॉरिशस. पर्याय दिलेले आहेत बघा. ए. ती उत्तम पर्यटन स्थळे आहेत. बी. ते कर सुरक्षित प्रदेश आहेत. सी. ते पूर्वीचे ब्रिटिश अंकित देश आहेत. डी. ते सर्वाधिक साखर उत्पादक देश आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. ते कर सुरक्षित प्रदेश आहेत. पुढचा प्रश्न. भारताच्या परकीय व्यापार धोरणासंदर्भात कर प्रत्यादान योजनेचे उद्दिष्ट डॅश डॅश हे होते. ए. कर महसुलात वाढ करणे. बी. कर प्रशासन सुकर करणे. सी. निर्यातीसाठी अधिक देशांपर्यंत पोहोचणे. डी. निर्यात वस्तूंची स्पर्धाशीलता वाढवणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. निर्यात वस्तूंची स्पर्धाशीलता वाढविणे. पुढचा प्रश्न बघा. परकीय चलन बाजाराचे मुख्य कार्य डॅश डॅश. ए. एक देश व चलनाच्या खरेदी शक्तीचे दुसरा देश व चलनाच्या खरेदी शक्तीचे हस्तांतरण करणे. बी. एक देश व चलनाच्या विक्री शक्तीचे दुसरा देश व चलनाच्या विक्री शक्तीचे हस्तांतरण करणे. सी. परकीय चलनाचे एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे हस्तांतरण करणे. आणि डी. व्यापार देयकांचे एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे हस्तांतरण करणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. एक देश व चलनाच्या खरेदी शक्तीचे दुसरा देश व चलनाच्या खरेदी शक्तीचे हस्तांतरण करणे. प्रश्न 40. भारताचे पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र डॅश डॅश येथे डॅश डॅश साली स्थापले होते. ए. नोईडा 1975. बी. कांडला 1965. सी. कांडला 1975. डी. सांताक्रूज 1975. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कांडला 1965. प्रश्न 41. हेक्चर-ओव्हलिन सिद्धांताचे विवेचन डॅश डॅश वर घेतले आहे. ए. विविध राष्ट्रांच्या घटक मुबलकतेतील सापेक्ष लाभ तफावती. बी. विविध राष्ट्रांच्या घटक मुबलकतेतील तुलनात्मक लाभ तफावती. सी. विविध राष्ट्रांच्या श्रम मुबलकतेतील सापेक्ष लाभ तफावती. आणि डी. विविध राष्ट्रांच्या श्रम मुबलकतेतील तुलनात्मक लाभ तफावती. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विविध राष्ट्रांच्या घटक मुबलकतेतील तुलनात्मक लाभ तफावती. पुढचा प्रश्न 42. 1. या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना सन 1956 मध्ये झाली होती. 2. ही संस्था जागतिक बँक समूह संस्थेचा भाग आहे. 3. ही संस्था सदस्य राष्ट्रांना कर्जे व हमी देऊ करते. ही संस्था कोणती? पर्याय दिलेले आहेत बघा. ए. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. बी. आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बँक. सी. आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ. डी. आंतरराष्ट्रीय विकास संघटन. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ. पुढचा प्रश्न 43. सुधारित फेरा कायदा डॅश डॅश मध्ये संमत करण्यात आला व त्या जागी डॅश डॅश कायदा डॅश डॅश मध्ये अंमलात आला. आता पर्याय दिलेले आहेत खाली. त्यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 1973. फेरा 1999. पुढचा प्रश्न 44. अवैध सावकारी प्रतिबंध कायदा डॅश डॅश साली संमत करण्यात आला. पर्याय दिलेले आहेत. ए. 2001. बी. 2008. सी. 2002. डी. 2007. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 2002. 45वा प्रश्न. खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. ए. संकुचित पैसा व विस्तृत पैसा हे नेहमी तेच असतात. बी. संकुचित पैसा हा विस्तृत पैशापेक्षा जास्त असतो. सी. सरकारी धोरणानुसार संकुचित पैसा व विस्तृत पैसा हे तेच असतात. आणि डी. विस्तृत पैसा हा संकुचित पैशापेक्षा नेहमी जास्त असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विस्तृत पैसा हा संकुचित पैशापेक्षा नेहमीच जास्त असतो.
प्रश्न 46 बघा, भारताच्या संदर्भात M1 ची बरोबर व्याख्या कोणती? पर्याय दिलेले आहेत. ए M1 बरोबर पैसा प्लस मागणी ठेवी, बी M1 बरोबर पैसा प्लस मुदती ठेवी, सी M1 बरोबर पैसा प्लस मागणी ठेवी प्लस इतर ठेवी आणि डी M1 प्लस पैसा प्लस पोस्टातील बचत ठेवी. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, M1 बरोबर पैसा प्लस मागणी ठेवी प्लस इतर ठेवी. प्रश्न 47, खालीलपैकी कोणता भारतातील समग्र मौद्रिक संसाधनाचा स्रोत नाही? ए सरकारला दिलेले नक्त बँक कर्ज, बी व्यापार क्षेत्राला दिलेले नक्त बँक कर्ज, सी बँकिंग क्षेत्राकडील नक्त विदेशी चलन साठा, डी सरकारचे नक्त सार्वजनिक कर्ज. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सरकारचे नक्त सार्वजनिक कर्ज. प्रश्न 48, रुपयाची बाह्य किंमत ठरवण्यासाठी भारताने सन 1975 मध्ये स्थिर विनिमय किंमतीचा त्याग करून डॅश डॅश या चलनांच्या समूहाशी रुपया निगडीत केला. पर्याय बघा, ए पौंड स्टर्लिंग, अमेरिकन डॉलर, येन आणि जर्मन मार्क, बी पौंड स्टर्लिंग, युरो, अमेरिकन डॉलर, येन, सी युरो, पौंड स्टर्लिंग, जर्मन मार्क, येन आणि डी युरो, येन, अमेरिकन डॉलर, जर्मन मार्क. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पौंड स्टर्लिंग, अमेरिकन डॉलर, येन आणि जर्मन मार्क. पुढचा प्रश्न 49, भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये कशाचा मोठा वाटा आहे? ए सोने, बी SDRS, सी विदेशी चलनमत्ता आणि डी ADRS. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विदेशी चलनमत्ता. पुढचा प्रश्न 50, 1 भारतातील सर्व राज्य सहकारी बँका या अनुसूचित बँका आहेत, 2 सर्व अनुसूचित बँका या राष्ट्रीयकृत बँका आहेत. वरील विधानाबाबत तुम्ही काय म्हणाल? पर्याय दिलेले आहेत. ए विधान 1 व विधान 2 ही दोन्ही चूक आहेत, बी विधान 1 हे चूक व विधान 2 हे बरोबर आहे, सी विधान 1 हे बरोबर व विधान 2 हे चूक आहे, डी विधान 1 व विधान 2 ही दोन्ही बरोबर आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विधान 1 हे बरोबर आहे, बरोबर व विधान 2 हे चूक आहे. बघा, आपण ह्या भागामध्ये 1 ते 50 प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. दुसऱ्या भागामध्ये आपण 51 ते 100 प्रश्नांची उत्तरं माहीत करून घेणार आहोत. धन्यवाद.